नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मुरंबा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते. आजच्या भागामध्ये आता घरामध्ये पूजा आहे, म्हणून मात्र सगळ्यांची आता हे घर सजवण्याची तयारी सुरू असते. सगळेजण कामाला लागलेले असतात. अभि म्हणतो की अरे दादा, आता आजच्या ह्या पूजेसाठी आपण ही भिंत सजूयात. त्यावरती आनंद म्हणतो की हो. अभि म्हणतो की अरे मग लवकरात लवकर तयारी करायला सुरुवात कर ना. आनंद म्हणतो की अरे हे पाचगणीचं घर आहे, आपलं पुण्याचं घर नाही. त्यावरती आता पार्वती आजी म्हणते की अरे घर ते घर असतं, मग चला लवकरात लवकर तयारी सुरू करा. आणि तेवढ्यात तेथे आरोही सुद्धा असते. सगळ्यांची सजावटीची तयारी सुरू असते. आरोही आता आजीला विचारते की आजी, आपण ही सगळी सजावट का करतोय. त्यावरती मात्र आता पार्वती आजी म्हणते की मला एक गोष्ट सांग बरं, आता उद्या काय आहे. आता आरोही म्हणते की अक्षय तृतीया. आजी म्हणते की व्हेरी गुड. आणि तृतीया म्हणजे तिसरा दिवस, तिसरी तिथी. आणि अगोदरचं अक्षर काय बरं. तेव्हा आरोही लगेच आता बाबाकडे बोट करते. अक्षयचं नाव. त्यावरती आजी म्हणते की अरे ते तर बाबाचं नाव आहे, पण अक्षय म्हणजे काय. अक्षय म्हणजे कधीही ते नष्ट होत नाही, ज्याचा लोप होत नाही, जे कायम राहतं, अगदी कायम टिकतं, तर त्याला अक्षय असं म्हणतात. म्हणून अक्षय तृतीया हा आपल्या 3.5 मुहूर्तापैकी एक असा मानला जातो, शुभ मुहूर्त. म्हणून मात्र आपण आपल्या घरी उद्या लक्ष्मीनारायणाला पूजा करणार आहोत. त्यावरती अक्षयने हार बनवलेला असतो आणि तो रमाला दाखवतो आणि विचारतो की रमा ओके आहे का. त्यावरती आता रमा म्हणते की अहो तो हार ओके नाही, तुम्ही ओके आहात का, बरे आहात का तुम्ही. एकीकडे फुलं कमी झालेले आहेत एका साईडने, तिकडे फुलं पाहिजे अजून. त्यावरती आता लगेच अक्षय म्हणतो की इतकं काय परफेक्टपणा, अगं रेसिपी करताना सुद्धा मी माप काढत नसतो. त्यावरती मात्र आता लगेच आनंद म्हणतो की अरे रेसिपी करताना मात्र कोथिंबीरीची काडी इकडे तिकडे झाली तरी चालेल, पण कम टू रमा, तिच्या बाबतीत मात्र कोणतंही काही कमी पडायला नको, म्हणजे काही पर्यायच नाही तुझ्याकडे. त्यावरती मयुरी म्हणते की हो अगदी बरोबर आहे. आणि हे बघ अक्षय, तू जर फुलांची माळ आहे ती चुकीची ओवली तर आता पूजेपेक्षा मात्र रमाचं लक्ष हे तुझ्यावर जास्त असेल. त्यावरती रमा फक्त मान डोलावत असते. त्यानंतर अभि म्हणतोय हे बघ अक्षय, सगळी काही परिस्थिती तुझ्या विरुद्ध आहे, त्यामुळे तू मात्र आता तिच्या लेफ्ट राईट मधील जो काही सेंटर आहे तर तो शोधून काढ, जरा पुढे सरक. त्यावरती आता अक्षय म्हणतो की ठीक आहे, यस मी हार मानली. पुन्हा आता सगळेजण आता पूजेच्या तयारीला लागतात. पुन्हा आता सगळ्यांचे हार वगैरे बनवण्याची तयारी सुरू असते. कोणी डेकोरेशन करत आहे. आणि तेवढ्यात आरोही काही गुलाबाचे फुलं वगैरे घेऊन येते आणि रमाला आणून देते की आई धर ही फुलं. तेव्हा रमा आता खुश होते, पार्वतीजी सुद्धा खुश होते आणि तिला ते ठेवायला सांगतात. आणि हे बघ आरोही, तू तिकडे बस, व्यवस्थित जाऊन तुला अजिबात काम करायचं नाही, कारण तुला डॉक्टरांनी आराम करण्यासाठी सांगितलेलं आहे ना. त्यावरती पार्वतीजी विचारते की तुझं दूध वगैरे पिऊन संपलं का. आरोही हो असं म्हणते आणि तेथे सोप्यावर जाऊन बसते. त्यावरती आता अक्षय म्हणतो की हे बघ आरोही, तू शांत बस, कारण आता तुला अजून सुद्धा विटनेस आहे, त्यामुळे तू काळजी घे. तर आरोही म्हणते की बाबा, अरे उद्या मला देवबाप्पाकडे काहीतरी मागायचं आहे. त्यावरती अक्षय म्हणतो की काय मागायचं आहे, आमच्या राणीला नक्की काय असं सिक्रेट मागायचं आहे बरं. त्यावरती आरोही म्हणते की हो ते माझं सिक्रेट आहे. आरोही म्हणते की मी तुला नाही सांगणार, मी डायरेक्ट देवबाप्पालाच मागेल. तेव्हा रमा विचारते की आता या म्हणजे वेळेस काय करायचं आहे आयाजी स्वयंपाकामध्ये, आमरस वगैरे करायचा ना. तर आता आरोही आमरस म्हणल्यानंतर खूपच खुश होते. मयुरी म्हणते की म्हणजे आता आपल्याला नक्की ह्या सीझनला आमरस खायला मिळेल, तर तो पण पहिला. आरोही खूपच खुश होते. आरोहीला लगेच मावशीची आठवण होते. ती म्हणते की आई, मावशीला बोलवायचं का. रेवाचं नाव घेतल्यानंतर सगळेजण आता लगेच शांत होतात. सगळ्यांना धक्का बसतो. परंतु आरोही म्हणते की खरंच मला आमरस फार आवडतो. तेव्हा रमा म्हणते की ठीक आहे आरोही, तुला बोलावं असं वाटतं ना, मग बोलूयात आपण. आरोही लगेच खुश होते. तेव्हा अक्षय लगेच रागाने रमाकडे पाहतो. आता सगळेजण रमाकडे पाहत असतात. अक्षय लगेच म्हणतो की रमा. तेव्हा रमा म्हणते की आता ती इतक्या शुभ मुहूर्तावर पूजेला रेवाला बोलवायचं म्हणते, मग आता शुभ मुहूर्ताच्या दिवशी असं का करायचं, तुम्हाला समजत नाही का. नाही कसं म्हणणार आपण दर्शन घेण्यापासून कसं थांबू शकतो बरं. त्यावरती आरोही आता नाराज होते आणि ती आईला विचारते की आई, मी काही चुकीचं बोलले का. त्यावरती रमा म्हणते की नाही. त्यावरती आता पार्वती आजी म्हणते की हे बघा, मला सुद्धा तेच म्हणायचं होतं रमा, कारण घरातील जे काही कडू आठवणी आहे ना, तर त्या शुभ मुहूर्तावर बाहेर काढायचे असतात. एकदा मात्र त्या बाहेर गेल्यानंतर त्याला आता परत थारा देणं हा सगळं काही महामूर्खपणा असतो. त्यानंतर आता अक्षय बाहेर निघून आलेला असतो आणि तो आता विचार करतोय, रेवा जे काही बोललेली असते की मी अगोदरची रेवा राहिलेली नाही, मी खूप बदलली आहे आणि हे बघा मी माझी शिक्षा सुद्धा भोगलेली आहे, तरी सुद्धा तुम्ही मला प्रायचित्त सुद्धा घेऊन देत नाहीत, मला माफ करा, ह्या पापाच्या ओझ्यातून मुक्त करा. म्हणून रेवा हात जोडून माफी मागते. हा सगळ्या काही प्रकाराचा आता अक्षय एकदा विचार करतोय आणि त्याला हे सुद्धा आठवते की आरोहीला गुंडांच्या तावडीतून मात्र आता रेवाने वाचवलेलं असतं. आरोही किती खुश होत, मात्र आता ते म्हणजे अक्षय आणि रमाला सांगत असते
तेव्हा जे काही बोललेली आहे ते प्रत्येक क्षण मात्र आता त्याला आठवतोय. त्यानंतर मात्र आता आरोही तर डोळे उघडायला तयारच नसते. तिला किती ताप भरलेला असतो. तिला त्यासुद्धा धक्क्यातून मात्र रेवा बाहेर काढते. हे सुद्धा चांगले क्षण आता अक्षयला आठवत असतात. जेव्हा आता आतमध्ये हे सुरू असतं, आरोही विचारत असते की आई मावशीला पूजेला बोलवायचं का? रमा म्हणलेली असते की हो आता बोलूयात. आणि त्या शुभ मुहूर्तावर आपण कोणाला दर्शन घेण्यापासून कसं थांबवायचं हे सुद्धा मात्र आता तिला आठवते. सगळ्याचा तो विचार करत असताना मात्र तेथे रमा येते. रमा आता अक्षयकडे पाहत असते आणि अक्षय तिच्याकडे. आणि तेव्हा आता तेथील जो कचरा आहे तो वाऱ्याने उडून जात असतो. रमा त्या कचऱ्याकडे बघत म्हणते की काही गोष्टी अशाच असतात, एकदा सुकल्या की वाऱ्याबरोबर त्या अगदी उडून जात असतात. आणि नंतर मात्र त्या गोष्टींना थांबवणं अशक्य होतं. अक्षयला फार राग आलेला असतो. अक्षय लगेच रागाने नळी हातामध्ये घेतो आणि झाडांना पाणी घालत असतो. तेव्हा आता रमा म्हणते की अहो रात्री झाडांना पाणी घालायचं नसतं. त्यावरती अक्षय म्हणतो की मला सुद्धा वाटतं की हे जे काही नाती वगैरे आहे सगळं काही छान राहावं, हा विश्वास ओलेसारखा टिकून राहावा. त्यानंतर आता रमा म्हणते की हे बघा अक्षय, पाणी जर जास्त झाले तर रोप हे मरतं, हे तुम्हाला माहिती आहे ना. तेवढ्यात लगेच अक्षय रागाने नळी फेकून देतो आणि पाणी बंद करतो. आणि तो आता रमाच्या जवळ येतो आणि म्हणतो की रमा मला हेच कळेनासे झालेले आहे, पाणी किती वाहून द्यावं आणि पाणी किती थांबावं. सगळं काही कंट्रोलमध्ये थांबावं, परंतु माझ्या तर काहीच कंट्रोलमध्ये नाही. सगळं काही वाहतच चाललेलं आहे. रमा म्हणते की हे बघा सगळ्याच गोष्टी कंट्रोलमध्ये नसतात. कधीतरी त्या प्रवाहाच्या दिशेने सुद्धा वाहवत जातात आणि काठावर उभं राहून आपण त्या प्रवाहाची दिशा नाही थांबू शकत. त्यावरती अक्षय म्हणतो की तो प्रवाह आहे तर तो आपल्याला दरीमध्ये सुद्धा घेऊन जाऊ शकतो, हे लक्षात ठेव. त्यानंतर आता रमा म्हणते की हे बघा आपलं कधी एकमत नाही होऊ शकणार आणि मला तुमच्याशी वाद सुद्धा घालायचे नाही, मला तुमची साथ हवी आहे. त्यानंतर आता अक्षयची तळतळ सुरू असते. अक्षय म्हणतो की मी का त्या रेवावर कधीही विश्वास ठेवू शकत नाही आणि ठेवणार सुद्धा नाही, कारण आता माझ्यासाठी फक्त आणि फक्त तू आणि आरोही महत्वाचे आहात. तुम्ही माझ्यासाठी इतकं महत्वाचं आहे की तुम्ही माझं जग आहात. त्यामुळे मात्र मी रेवावर विश्वास ठेवण्याचं नाटक फक्त करू शकतो, कारण माझा तुमच्यावर विश्वास आहे, प्रेम आहे. आणि तुम्हाला असं वाटतं की रेवा बदललेली आहे, काही हरकत नाही, किती काही झालं तरी आता मी तुमच्यासाठी ते रेवावर विश्वास ठेवतोय. तेव्हा आता रमा म्हणते की हे बघा आपण घेतलेला निर्णय कधीही चुकू नाही शकणार, विश्वास ठेवा अक्षय तुम्ही माझ्यावर प्लीज. त्यावरती आता अक्षय म्हणतो की हीच तर खरी गंमत आहे आणि जे सत्य आहे ना, जे मला कटू वाटतं तेच खरं ठरावं आणि त्या रेवाचा खरा चेहरा मात्र सगळ्यांच्या समोर यावा. आणि तुम्हाला असं वाटतं की तिला उद्या पूजेला बोलवायचं आहे तर आपण बोलूयात. तुम्हाला तर असं वाटतं की ती रेवा खरंच बदलली आहे म्हणून तुमच्या दोघींसाठी मात्र मी इतकी मोठी रिस्क घ्यायला तयार आहे. आणि हे बघ तुम्हाला जर वाटत असेल की तिला पूजेला बोलवायचं तर तुम्ही बोलू शकतात. तुला असं वाटतं की ती बदललेली आहे, मी ठेवेल तुमच्यावर विश्वास. तुमच्या दोघींसाठी मात्र मी इतकी मोठी रिस्क घ्यायला तयार आहे आणि हे मात्र तितकंच खरं आहे. जे तू काही केलंस आणि जे काही तिने केलेलं आहेस ते सगळं काही मात्र माझ्या डोक्यातून नाही जाऊ शकत. एक गोष्ट लक्षात ठेव, रेवा आपल्याशी जे काही वागलेली आहे ना ते सगळं मी कधीही विसरू शकत नाही. तेव्हा आता अक्षय रमाला समजवण्याचा प्रयत्न करत आहे. रेवाला जरी तुम्हाला बोलवायचं असेल तर ते तुमच्या मर्जीनुसार, मी फक्त तुमच्यासाठी तुमच्या प्रेमाखातीर तुम्हाला हे करून द्यायला तयार आहे. पण जे काही करायचं असेल तर मी शेवट सांगतो, रेवा कधीही बदलू शकणार नाही. ती मात्र आपल्या घरात घुसण्याचा प्रयत्न करत आहे, हे लक्षात ठेवा. रमा आता ह्या सगळ्याचा विचार करत आहे. त्यानंतर आता इकडे तांबटकर रेवा ही बाहेर बसलेली असते. आता एकटीच ती पेपर वाचत बसलेली असते. चंदा मात्र तिचा जे मोबाईलवर जो फोन आलेला आहे तर तो मोबाईल घेऊन बाहेर येते आणि रेवाला म्हणते की अगं ये रेवा, तुला मुकादमांच्या घरातून कॉल आलेला आहे बघ. तेव्हा आता रमाचा फोन असतो. रेवा फोन उचलते आणि हॅलो बोलते. आता रमा म्हणते की हॅलो. आरोही लगेच म्हणते की आई अगं मावशीला तू माझं नाव सांग ना, मला तिच्याशी बोलायचं आहे. रमाची आता धावपळ सुरू असता ती बोलत असते. रमा आता म्हणते की अगं आरोही मला बोलून दे आणि नंतर तू बोल. आणि रेवाला म्हणते की अगं आज आमच्या घरी पूजा आहे, त्याचं आमंत्रण द्यायला मी तुला कॉल केला होता. मला तर आता हेच हवं असतं, मुकादमांच्या घरी यायचं असतं. आणि तेवढ्यात आरोही म्हणते की मावशी नक्की यायचं आहे, नाही म्हणायचं नाही. लगेच आता रमा म्हणजे रेवाला म्हणते की आरोही सुद्धा तुला आग्रहाने बोलवत आहे. तेव्हा आता रेवा म्हणते की रमा खरंच मी यायचं का, म्हणजे आय मीन मला असं म्हणायचं आहे, काल तू मला म्हणालीस होती परंतु मला असं वाटलं की तुझ्या मनाचा मोठेपणा आहे. त्यावरती रमा म्हणते की हे बघा काल सुद्धा मी तुला मनापासूनच बोलले होते, सुद्धा मी मनापासूनच बोलत आहे. तेवढ्यात रेवा आता मोबाईलचा आवाज थोडा बंद करते आणि चंदाला म्हणते की आपल्याला मुकादमांच्या घरामध्ये पूजेला बोलावलेलं आहे. दोघी आता खुश होत एकमेकींना टाळी देतात, म्हणजे रेवाचा सगळं काही प्लॅन आता सक्सेस होतोय. त्यावरती रमा म्हणते की हे बघ रेवा, तू आमच्यासाठी जे काही केलेलं आहेस ना ते खरंच आमच्यासाठी खूप मोठं आहे, मग नक्की तू येशील का. त्यावरती रेवा म्हणते बघ मी येईल, परंतु घरच्यांना मात्र हे सर्व पटणार आहे का, मी तिथे आलेल्या सगळ्यांना आवडेल का. आणि अक्षयला रेवाने आता आवडेल का असं विचारलेलं असतं. त्यावरती रमा म्हणते की मी त्यांनाच विचारलेलं आहे
आहे आणि घरच्यांना सुद्धा सगळ्यांना विचारलेलं आहे आणि त्यांना विचारूनच मी तुला कॉल केलेला आहे, म्हणून आता सगळ्यांनी होकार दिलेला आहे. तू नक्की आता येथे अगदी संकोचपणे येऊ शकते. कोणत्याही बाकीच्या गोष्टीचा तू आता विचार करू नकोस, तू फक्त इकडे ये. आता आरोहीला तर खूपच आनंद होतो. आरोही विचारते की आई, रेवा मावशी नक्की येणार आहे ना? त्यावरती आता रमा खुश होत म्हणते की हो नक्की येणार आहे. तर आरोही आणखीनच खुश होते. मात्र रमा ही रेवाला म्हणते की हे बघ, तू जर आली तर आरोहीला सुद्धा खूप बरं वाटेल, आरोहीला आनंद होईल, त्यामुळे तू नक्की ये. त्यावरती रेवा म्हणते की हो रमा, मी नक्की येईल. तुम्हाला इन्व्हाइट केलेला आहे, त्यामुळे त्या इन्व्हिटेशनचा मात्र मी अपमान नाही करू शकत. त्यावरती आरोहीला इतका आनंद होत असतो. तिला आता रेवाची इतकी हौस असते आणि ती म्हणते की मावशी, तू जर आली नाही तर मी मात्र रुसणार आहे, लक्षात ठेव. त्यावरती आता रमा म्हणते की अगं येणार आहे आणि रेवाला म्हणते की नक्की आम्ही वाट पाहतोय. त्यावरती रेवा खुश होत म्हणते की हो नक्की येणार आहे आणि तू आरोहीला सुद्धा सांग की आम्ही नक्की येणार आहे म्हणून. आणि बाय करून आता त्या फोन ठेवतात. फोन ठेवल्यानंतर आता इकडे चंदा आणि रेवा तर खूपच खुश होतात. चंदा म्हणते की मी तुला म्हटलं होतं की सगळं काही व्यवस्थित होईल म्हणून. चंदा आता म्हणत असते की अगं तुला कळतं का रेवा, स्वतःहून त्यांनी मान वाकवली आणि तुझ्या खाली झुकलेत. त्यावरती आता रेवा म्हणते की नाही चंदा, त्यांनी मान वाकवली नसेल, हे पहिलं पाऊल त्यांनी स्वतःहून उचललेलं आहे. मागच्या वेळेस मी जे काही केलेलं आहे तर त्या वेळेस मी कधीही नाही होऊन देणार. मी त्यांना अशा वळणावर सोडणार आहे की जिकडून जाण्याची मात्र त्यांना संधी नाही मिळू शकणार. त्यांना असं वाटत असेल की मी मात्र त्यांच्याबरोबर चांगलं वागते, तोपर्यंत मात्र त्यांची राग झाल्याशिवाय मी माझ्या डोळ्यांनी बघत नाही, तोपर्यंत मात्र माझ्या काळजाला शांतता नाही मिळणार. त्यावरती आता हे ऐकून चंदा म्हणते की हो अगदी बरोबर आहे. आणि रेवा आता खुश होत चंदाला विचारते की जायचं आहे का पूजेला? चंदा म्हणते की हो नक्कीच जाऊयात. आणि चंदा तर खूपच खुश होते. त्यानंतर आता मुकादमांच्या घरी पूजेसाठी रमा तर खूपच छान तयार होते. आता मस्त नऊवारी तिने घातलेली असते. जी लगबग सुरू असते की उशीर झाला, सगळेजण बाहेर वाट बघत असतील. अक्षय तयार होत असतो, त्याने सुद्धा छान कुर्ता वगैरे आता घातलेला असतो. रमाची छान साडी इतकी छान असं नेसलेली असते, खूपच सुंदर ती दिसत असते आणि अक्षय तिच्याकडे डोकावून पाहत असतो. रमाची धांदल सुरू असते. घाईघाईने मात्र ती आता आवरत असते आणि माझं कानातील कुठे आहे, इथेच ठेवलं होतं असे तिची बडबड सुरू असते. काहीच मला सापडत नाही असे तिचं आता सुरू असतं. आणि तेवढ्यात अक्षय जवळ येतो आणि तेथील कानातील वगैरे आहे तर तो उचलतो आणि रमाच्या हातात देतो. तर आता रमा थँक्यू असं म्हणते. अक्षय तिच्याकडे पाहतच असतो. आता अक्षयने हातात कानातील आहे आपल्या हातातच ठेवलेलं असतं. रमा म्हणते की अहो द्या ना, काय चाललं तुमचं, उशीर झालेला आहे एकतर खूप. तेव्हा लगेच अक्षय आपल्या हाताने कानातील तिच्या कानामध्ये घालत असतो. दोघे आता एकमेकांकडे रोमांटिक होऊन पाहत असतात. अक्षय इतका छान असं स्माईल करत तिच्याकडे बघून हसतोय आणि ती सुद्धा. तेव्हा आता रमाला म्हणजे वेगळंच फील होत असतं. ती आता सारखी हलवत असते. तर अक्षय म्हणतो की हे बघ हलू नको, अगं टोचेल, कानातील तुला टोचेल, तू हलू नकोस प्लीज, आणि पुन्हा तू मलाच बोलशील की तुमच्यामुळे लागलं म्हणून. तेव्हा आता रमा खूपच लाजत असते आणि गालातल्या गालात हसते. तर अक्षय तिला म्हणतो की किती गोड लाजतेस बरं, आणि असं वाटतं की हा क्षण आहे तर असंच फेस करून ठेवावा, म्हणून तो तिच्या हाताला धरतो आणि तिला पुन्हा आता तिकडे वळवतो. रमा आता पाहत असते. दोघे एकमेकांकडे बघून इतके रोमांटिक होतात आणि आपले पहिले दिवस त्यांना आठवतात. दोघेही खूप छान खुश असतात. जे आपल्या हाताने तिला सगळं काही शृंगार करत असतो. गळ्यातील हार वगैरे सगळं आपल्या हाताने घालतो. तेव्हा आता रमा नाकातील नथ घालते. तेव्हा अक्षय तिच्याकडे बघतोय आणि म्हणतो की खरंच खूपच छान दिसते. त्यावरती आता अक्षय म्हणलेला असतो की आज तू फारच सुंदर दिसत आहे. रमा विचारते की आज, रोज नाही दिसत का? त्यावरती आता अक्षय तिच्याकडे बघून म्हणतो की हे बघ अगं, म्हणजे आज जरा तू जास्त सुंदर दिसत आहेस. आता रमा ही आणखीन लाजते आणि थँक्यू असं म्हणते. तेवढ्यात आता अक्षयचा चेहरा मात्र थोडासा गंभीर होतो आणि तो रमाला विचारतो की रमा, आज सगळं काही व्यवस्थित तर होईल ना? रमा म्हणते की हो सगळं काही नीट होईल, व्यवस्थित होईल, तुम्ही नका टेन्शन घेऊ. म्हणून आता ती अक्षयचा हात धरून जायला निघते, परंतु अक्षय पुन्हा तिचा हात धरतोय आणि तिला मागे खेचतोय. ती काजळ घेऊन मात्र तो तिच्या गालाला लावतो, कारण कुणाची दृष्टी लागायला नकोय म्हणून त्याने काजळ आता स्वतः आपल्या हाताने तिच्या गालाला लावलेलं असतं आणि कानामागे सुद्धा आता लावलेलं असतं. रमा आता खूप लाजते आणि हसते आणि अक्षय खुश होत तिला म्हणतो की आता सगळं काही नीट होईल, एकदम असं परफेक्ट होईल. तेव्हा रमा आता ते जो काही उपरण्याचा दुपट्टा आहे तर तो मात्र आपल्या हाताने अक्षयच्या त्या याच्यावर टाकते, खांद्यावर. आता मस्त घडी वगैरे घालते. अक्षय तिच्याकडेच पाहत असतो. त्यानंतर आता इकडे रेवा सुद्धा पूजेसाठी जायला खूपच छान तयार होते, खूप सुंदर दिसत असते. चंदा म्हणते की काय ग, आज तर खूपच छान वेगळी दिसत आहे, खूपच सुंदर, म्हणजे हे बघ तुझं गोड रूप बघून मात्र कुणाला शंका सुद्धा नाही येणार. त्यावरती आता रेवा विचारते की अगं चंदा, तू काय बोलतेस हे? म्हणून मात्र आता लगेच रेवा ही घाबरलेली असते आणि ती आपल्या मोबाईल मध्ये पाहते आणि चंदाला म्हणते की अगं खरंच मी तर खूप घाबरले होते, मला तर असं वाटलं होतं की माझा खरा चेहरा दिसतो की काय. त्यावरती आता चंदा हसते आणि म्हणते की अगं तसं नाही, म्हणजे हे बघ मुकादमांना सुद्धा तुझा आता काहीही संशय येणार नाही, कोणी तुझ्या ह्या भोळ्या चेहऱ्यावर विश्वास ठेवेल
त्यावरती आता रेवा म्हणते की आता इतक्या वर्षापूर्वी मात्र त्यांनी त्याच उंबरठ्यामधून मला बाहेर काढलं होतं आणि आज मात्र त्याच उंबरठ्यामध्ये मी पुन्हा पाऊल ठेवत आहे त्या मुकादमांच्या घरामध्ये, त्यांच्या घरामध्ये वादळ घेऊन. आणि तेव्हा आता त्यांचे चेहरे आहे तर ते बघण्यासारखे असतील. त्यावरती चंदा खुशत विचारते की मग आज नक्की काय प्लॅन आहे आणि तू वेगळं असं काय करणार आहे बरं. त्यावरती रेवा म्हणते की आज वेगळं असं काही करणार नाही, मुकादमांच्या घरामध्ये पाऊल ठेवते हीच माझ्यासाठी एक खूप मोठी गोष्ट आहे. त्यांना असं वाटत असेल की आनंदाची झुळूक आलेली आहे आणि खरं तर हे वादळ मात्र त्यांच्या आयुष्यामध्ये पुन्हा आलेलं आहे. आणि हे वादळ आहे तर ते वादळ त्यांना आता नाही दिसणार, परंतु हे वादळ मात्र असं असेल त्या मुकादमांचं जे घर आहे तर ते अगदी मुळासकट उपटून टाकेल आणि याची त्यांना कल्पना सुद्धा नसेल. रेवा मात्र आता त्यांच्या घरामध्ये एक वादळ बनून शिरणार आहे आणि आता काय काय उद्ध्वस्त करणार आहे. त्यांनी जे काही मला मागच्या वेळेस घराच्या बाहेर काढलं होतं वाजत गाजत, आणि आज मी त्यांना मात्र पुन्हा त्या घरामध्ये पाऊल ठेवण्यासाठी एक आता वादळाचा इशारा देत आहे. असं मात्र रेवा आता प्रत्येक ताव खाऊन गोष्ट करत असते आणि मुकादमांना अगदी ती वेठीस आणणार असते. पूर्णपणे आता रेवाने आता आपलं जे काही रूप आहे ते बदलवलेलं असतं आणि आता हे रूप बदलून रेवा म्हणते की बघतच राहा की चंदा मी काय करते, त्याशिवाय मात्र मी शांत नाही बसू शकत. आणि हे बघ चंदा, मला उशीर झालेला आहे परंतु कोणी माझी वाट बघत नसेल ओके, परंतु आता त्यांच्या बर्बादीची वाट मात्र मी खूप वर्षापासून बघत आहे आणि तो क्षण आता खूपच जवळ आलेला आहे, त्याची सुरुवात आता होत आहे. तर आणि चल चिल असे बोलून आता ती अगदी खुश होत तोरतच इथून निघून जाते आणि चंदा सुद्धा ती तिला सामील असते, ती सुद्धा खूपच खुश होत असते. त्यानंतर आता इकडे मुकादमांच्या घरामध्ये अक्षय तृतीयेची जी पूजा आहे ती छान अशी मांडलेली असते. सत्यनारायण मस्त आता फोटो वगैरे ठेवलेला असतो आणि मस्त आता सत्यनारायणची पूजा होत असते. गुरुजी आलेले आहेत. गुरुजी मात्र आता पूजा वगैरे सुरू करतात. रमा आणि अक्षय पूजेला मस्त तयार होऊन बसलेले असतात. आरोही सुद्धा तिथे त्यांच्याजवळ बसलेली आहेत. अभि, आनंद आणि मयुरी ही सगळेजण आता हात जोडून बसलेले आहेत. मयुरीची काहीतरी तयारी सुरू असते. पार्वती आजी सुद्धा हात जोडून देवाला बसलेली आहे आणि आता गुरुजी म्हणतात देवाला हळद कुंकू हा पूजा कशी करायची आहे व्यवस्थित सांगतात. त्याच वेळेस रेवा मात्र अंगणामध्ये येते, परंतु अंगणामध्ये एक असा वेगळाच वारा येतोय. घरांची दारं खिडके आहे तर ते अगदी वाऱ्याने हलत असतात. पडदे वगैरे आहे तर ते हलायला सुरुवात होते. एक असं वादळ आलेलं आहे असं वाटतंय आणि तेव्हा आता पूजा चालू असताना मात्र तो दिवा विझला जातो आणि दिवा विझल्या क्षणी मात्र आता घरातील सगळ्यांना खूप मोठा एक धक्का बसतो. रेवा आल्या क्षणी आता वाऱ्याने जो दिवा आहे तर तो विझतो आणि आता एक असा संकेत मात्र देवाने यांना दिलेला असतो रेवा येण्याचा. त्यावरती पार्वती आजी म्हणते की हे चांगलं लक्षण नाही समयचं असं विझणं. त्यावरती मयुरी म्हणते की समय विझणं म्हणजे एक खूप मोठा अपशकुन असतं असं म्हणतात. नक्की असं काही अघटित तर घडणार नाही ना. तेव्हा आता आनंद म्हणतो की वाऱ्याने उडालेले आहे, कशाला काहीतरी लॉजिक लावतात बरं. त्यावरती आता रमा म्हणते की मनामध्ये जर शंका असेल तरच मात्र अपशकुन होतोय आणि हे बघा आज सगळं काही चांगलं होईल, त्यामुळे काही असं मनामध्ये संशय वगैरे आणू नका, सगळं काही छान होईल. तेव्हा आता मयुरीला ती समजावते. रमा म्हणते की निगेटिव्ह विचार करायचा नाही, आजचा दिवस किती शुभ मुहूर्त आहे त्यामुळे असलं काही विचार करायचाच नाही. आणि अक्षयला सुद्धा स्माइल करून हसते. तेव्हा आता अक्षय म्हणतो की ठीक आहे. गुरुजी मात्र पुन्हा आता समईचे दिवे लावतात आणि सगळेजण पुन्हा आता देवाला नमस्कार करतात हात जोडून. त्यावरती रमा आता अक्षयला म्हणते की काही काळजी करू नका, सगळं काही छान होईल, कुठलंही संकट मात्र आता आपल्या घरासमोर नाही येणार. सगळेजण मात्र देवाला हात जोडतात आणि तेवढ्यात रेवा मात्र आत येते. तेव्हा आता सगळेजण मात्र रेवाला पाहतात आणि रेवाला पाहता क्षणी आता सगळेजण रागाने पाहत असतात. सगळ्यांना धक्का बसतो रेवाला आलेलं बघून. अभिला आणि आरोहीला मात्र आनंद होतो, त्यांचे चेहरे खुलतात, परंतु बाकी सगळ्यांना रागाने पाहत असतात. मग सुद्धा आता रेवाकडे पाहत असते. सगळ्यांना मात्र रेवाचा खूपच राग येतो आणि रेवा आल्या क्षणी दिवा विझलेला आहे हे सगळ्यांच्या लक्षात येते. आणि मित्रांनो शेवटी हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता अक्षयला इतका राग आलेला असतो, रागाने तो रेवाकडे पाहत असतो. तेव्हा रमा आता अक्षयला समजावते आणि म्हणते की हे बघा अक्षय, आजच्या ह्या शुभ मुहूर्तावर मात्र आता मागचं सगळं काही विसरून पण आता नव्याने सुरुवात करूयात आणि सगळं काही विसरून जाऊया. त्यावरती मात्र अक्षय रेवाला पेढा वगैरे देतो आणि म्हणतो की रेवा हे बघ, आता मी खूप विश्वासाने तुझ्यावर विश्वास ठेवत आहे आणि तुला हा पेढा देत आहे. त्यावरती रेवा आता तो पेढा घेत म्हणते की तुझ्या ह्या विश्वासाला मी कधीही तडा नाही जाऊन देणार. त्याच वेळेस मात्र आता रमा तिथून बाजूला जाते आणि अक्षयच्या मागे मात्र आता ते आरतीचं ताट वगैरे असतं. रमा आता पूजेला तिथे बसते, पूजेच्या तिथे, आणि तेवढ्यात मात्र आता रेवा जे काही टेबलवर ते आरतीचं ताट वगैरे आहे आणि त्यात दिवा असतो आणि तो दिवा मात्र आता मुद्दाम ती अक्षयचा जेथे तो उपरण्याचा दुपट्टा खाली पडलेला आहे खांद्यावरून आणि अक्षयचं लक्ष तिकडे असतं, तो पाठमारा उभा असतो
आणि तेवढ्यात रेवा मात्र आता तो दिवा त्या उपरण्याला लावून देते आणि तो उपरण्याला पेटून देते आणि ते उपर्ण मात्र आता पेट घेतं आणि रमा आता जोरात ओरडते की अक्षय, आणि सगळेजण धावतच आता ओरडतात की अक्षय अक्षय, आणि ते जे पेटलेलं उपर्ण आहे तर ते विझवतात. रेवा मात्र आपल्या हाताने मात्र ती विझवते आणि आता तिच्या हाताला भाजलेलं असतं आणि ती मनात म्हणते की आता मात्र आज मात्र मी तुझी ही आग विझवली, परंतु तुम्हाला जी काही तुमच्या मनाला लागलेली सुडाची आग आहे ना ती मात्र मी नाही विझून देणार. तुमची राग करणार म्हणजे करणार. ते आपले हात अगदी फुंकर मारत बघत असते आणि त्या दोघांकडे पाहत असते. अक्षय आणि रमा मात्र आता खूप असे सगळेजण धक्कादायक त्यांना आता प्रसंग घडलेला असतो. एकतर रेवा आल्याने दिवासुद्धा विझलेला असतो आणि त्यात म्हणजे आज अक्षयचं उपरणंसुद्धा आता रेवाने मुद्दाम पेटून दिलेलं असतं. तेव्हा मित्रांनो पुढे नक्की काय होतं हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.